हॅलो मंडळी, कसे आहात सर्वजण? स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं. चला तर मग लग्न झालं, लग्नाचे सगळे ब्लॉग टाकले आहेत, खूप छान झाले आहेत. नक्की जाऊन बघा, कसे वाटतात तेही मला सांगा. मग आज होता गृहप्रवेश, त्यामुळे गाडी सजवली होती. यायला थोडा वेळच झाला होता. सोलापूरला लग्न होतं, आमच्या घरापर्यंत यायला कमीत कमी 2-3 तास लागून जातात. त्यामुळं रात्री खूपच वेळ झाला होता यायला. सगळे आले, त्यांचं स्वागत झालं. आम्ही डेकोरेशन केलं होतं. आम्ही म्हणजे बाकीच्या सगळ्या बहिणींनी केलं होतं. मी काही जास्त हेल्प नाही केली. मी व्हिडिओ शूट घेत होते. हे बघा, मग त्यांचं आरती झाली. मग वरती येत होते चढून, त्यावर फुलांच्या पाकळ्या टाकत होते सर्वजण. आणि हे लावलं होतं सोनं पावली लेक आणली असं काहीतरी लावलं होतं. ते ओपन केलं त्या नवरीने. मग हे डेकोरेशन केलं होतं. असे थोडे ब्लास्टवाले फटाके लावले होते तसले, ते उडले. मग ते आतमध्ये आले. नंतर फटाके बाहेरही ओढले होते, तुम्हाला थोडे दिसलेच असतील व्हिडिओमध्ये. हे बघा, साईडून पंती लावली होती. उंबऱ्यात माप ओलांडण्यासाठी ठेवलं होतं. आणि हा असा पडदा धरतात, मध्ये बहिणी धरतात, त्याला एकच बहीण आहे. आणि ती धरून उभा होती. बाकीच्याही सांगत होत्या कसं काय विचारायचं ते विचारतात. ते काय काय ते विचारलं. खूप प्रश्न विचारले, त्यांनी उत्तरं दिली. सगळं झालं. त्यानंतर त्यांचा गृहप्रवेश करून घेतला. सगळ्यांची व्हिडिओ फोटो काढायचे चालूच होतं. त्यांचं परत आगमन झालं. हे बघा, ही आहे बहीण आहे नवऱ्याची. इकडं साईडला त्यांच्या मामी ते उभ्या आहेत. पाठीमागे सगळी फॅमिली खूप मोठे, सगळे एवढे राहणार होते तिथंच, घर भरून माणसं खूप होती. हे बघा, अजूनही प्रश्न विचारतच आहेत. असा गृहप्रवेश झाला त्या दोघांचा. ते माप ओलांडून त्यांना घरामध्ये घेतलं. उखाणे म्हणले गेले. नंतर फुलाचं डेकोरेशन केलं होतं. आम्ही गोल गोल राऊंड काढले होते, मध्ये हार्ट शेप काढला होता. असं साधं सिंपल डेकोरेशन केलं होतं. हे बघा, सगळेच फोटोशूट घेत आहेत. ते माप ठेवलं आहे तिथं. आता नवरी ओलांडणार आहे. उजव्या पायाने माप ओलांडतात. आतमध्ये गृहप्रवेश केला जातो. गृहप्रवेश केला तर ते माप ते घसरत होतं, कारण का ते परशीवरती थोडी स्लिप होत होतं. त्यामुळे ते व्यवस्थित ठेवून परत एकदा हे करायला सांगत होते. आणि तिथे लाल पाणी बनवलं होतं कुमकुमचं. तुम्हाला ही डिझाईन कशी सिंपल वाटली तेही मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ कसे वाटतात तेही मला कमेंट करून सांगा. हे बघा, व्हाईट कलरचं साधा रुमाल होता, त्याला ते अनुपमाने डेकोर केलं होतं, त्याला साईडला लेस वगैरे लावून. ते झालं. गृहप्रवेश झाला. नंतर एक गोल राऊंड काढले होते, मध्ये हार्ट शेप दिला होता. असं ते मंदिरामध्ये गेले. ते सगळं झालं. जेवणाची तयारी करायची होती आम्हा सर्वांना. नवरा नवरी आले होते, त्यामुळे चपातीच बनवावी म्हणलं. चपाती भाजी बनवली होती आणि बाजरीच्या भाकरी करून ठेवलेल्या होत्या कुरुम. त्याही होत्या. हे बघा, सगळं सामान बाहेरच ठेवलं होतं. हे सगळेजण जेवायला बसले होते, जेवण करत होते सर्वजण. बाजरीच्या भाकरी, शेंगदाण्याची चटणी होती. असं गावाकडे गार थंड हवा सुटते, असं कट्ट्यावर बसून जेवायला काही मज्जा वेगळीच असते ती. आणि असं तुम्हाला फील कुठेच येऊ शकणार नाही. सर्वजण बसलेले आहेत सोबत, सर्वजण एकमेकांना वाढून घेऊन ते जेवण करत आहेत. खूप छान वाटत होतं. सगळं झालं, आवरलं, जेवण ते केलं. खूप छान वाटत होतं. खूप छान हवा सुटली होती, थंड अशी. व सकाळी त्याचं रंगपाड्याचा गेम घ्यायचा होता, तो घेतोय. रात्री झोपायला वेळ झाला होता, पण सकाळी लवकर उठावं लागलं, कारण काही रंगपाणी वगैरे खेळून देवाला जाणार होते, कुळदेवाला दर्शन घेण्यासाठी नवरा नवरी. आणि त्यांच्यासोबत कोणतरी एक जाणार होतं. हे बघा, रंगपाणी खेळत आहेत. कोण जिंकतंय बघा. एकदा नवरा जिंकला, एकदा नवरी जिंकली, असं काहीतरी गेम होता. ते परत पान सुपारी ठेवून ते पान उचलायचं. माशी बसल्यावर तो एक होता. ते तोंडात पाणी घेऊन हे करायचं, तो एक होता. असे छोटे छोटे गेम होते. अंगठी सुपारी वगैरे असतं. परत ते पायात काय घालतात, जोडवीच्या साईडच्या बोटात, ते पण घेतलं जातं. पण ते नवरीकडून हरवलं होतं, त्यामुळे ते काही घेतलं नाही. परत पैसे पण टाकले जातात. आणि धागा एक असतो, असं काय काय असतं 2-4 प्रकारचं.
ते सगळं पाण्यात असं त्यांना चुकवून असं टाकलं जातं आणि ते काढायला लावलं जातं. त्यानंतर ते हातात सुपारी पकडून ते नवरा नवरी काढतात. तेही होतं. खूप छान अशा गेम झाल्या. मस्त मज्जा केली, सगळं झालं. ते गावदेवाला जाऊन आले, ते दोघंच गेले होते. त्यामुळे त्याचा काही शूट नाही आहे माझ्याकडे. आणि संध्याकाळी जागरण गोंधळ होता. खूप छान असा, खूप छान ते बोलतात, ते काय काय म्हणतात तेही होतं. परत आरती झाली, त्याला काय काय लावलं होतं, ते कडकण्या बनवलेल्या लावल्या होत्या, तो दिवट्या बसला आहे, ते तेल घालण्यासाठी एक माणूस बसवला जातो. ही सगळी तयारी होती गोंधळाची. गोंधळ झाला, ती काय काय बोलतात आता नक्की नाव माहिती नाही, ती छान बोलत होते पण गाणं ते. असं देवाच्या सगळ्या आरत्या झाल्या. नवरीला आशीर्वाद दिले, आशीर्वाद घेतले देवांचे. सगळ्या नवीन आयुष्याला सुरुवात झाली आहे, त्यामुळे सगळ्याच देवांचे आशीर्वाद घेतले. नवीन गोष्टी घडत असतात आयुष्यात, काही जुन्या गोष्टी घडलेल्या असतात, नवीन गोष्टी घडत असतात. त्यामुळे नवीन गोष्टीसाठी त्यांना सगळ्यांनीच मोठ्याने आशीर्वाद दिले, देवाने आशीर्वाद दिले आणि नवीन संसाराला सुरुवात झाली आहे. चला तर मग मंडळी, असेच आपले व्हिडिओला आशीर्वाद द्या तुम्ही आणि सबस्क्राईब करा.